आज तर मला ब्लॅक टीच घ्यावा लागला. त्याचं झालं असं की कालच आम्ही गावावरून आलो होतो आणि मी दूधवाल्यांना सांगायचं विसरले की दूध हवं आहे म्हणून. त्यामुळे सकाळ सकाळी मला जे आहे ते असा ब्लॅक टी प्यावा लागला, कारण चहा घेतल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही आणि कामांना सुरुवात पण करावीशी वाटत नाहीत. प्रवास बघा 2 दिवसाचा असू द्यात नाही तर एका दिवसाचा असू द्यात, कंटाळा तर येतोच आपल्याला. काल घरून आणलेलं सामान तसंच मी ठेवून दिलं होतं, अजिबात डब्यांमध्ये भरून ठेवलं नव्हतं. ते आधी काम करायचं होतं, पण त्याआधी म्हटलं की छान अशी देवपूजा करावी. सगळे देव जे आहे ते स्वच्छ करून घेतले होते, पूजा केली आणि त्यानंतर सगळं सामान जे आहे ते डब्यांमध्ये भरून ठेवलं. त्यामध्ये आशू मला खूप क्यूट मदत करत होता. त्यानंतर आशूला पोलिओ द्यायला जायचं होतं आणि बघा माझ्या इकडे स्वयंपाकाची गडबड चालू होते, कारण आज आशूचे बाबा घरी नव्हते. मला माझ्या फ्रेंडसोबत जे आहे ते त्याला पोलिओ द्यायला जायचं होतं, पण अजिबात आशू त्यामुळे त्याला अशा चॉकलेट द्याव्या लागल्या जेणेकरून तो एका जागी शांत बसेल. त्यानंतर आम्ही त्याला पोलिओ द्यायला गेलो होतो आणि पोलिओ देऊन घरी आल्यानंतर लगेच जे काही पावसाला सुरुवात झाली होती, रात्रभर इकडे पावसाला सुरुवात झाली होती. तुम्ही तुमच्या मुलांना पोलिओ दिला की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.